नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आज जो काय आपण महत्त्वाचा मुद्दा घेतला त्या मुद्द्याचं नाव लगेच लिहून घ्या. लोकसभा निवडणूक 2024 याच्यावरील महत्त्वाचे प्रश्न. 2024 मध्ये तुम्ही कोणत्याही एक्झामची तयारी करा. सर्वच परीक्षांसाठी एक्झामसाठी हा जो काही टॉपिक आहे तो अत्यंत महत्त्वाचा या ठिकाणी ठरणार आहे. क्लिअर? या ठिकाणी प्रत्येक प्रश्न आपण MCQ फॉर्मॅटमध्ये पाहणार आहोत. सुरुवातीपासून शेवटपर्यंत सगळे प्रश्न वहीमध्ये लिहून घेण्याचा प्रयत्न करा आणि जेवढीही अतिरिक्त माहिती सांगेल ती सुद्धा लिहून घेण्याचा प्रयत्न करा. पाहूया आता विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिला. 2024 मध्ये लोकसभा निवडणुकीचे कितवे संस्करण या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 18व्या क्रमांकाचं या ठिकाणी 2024 मध्ये लोकसभा निवडणूक ऑर्गनाईज करण्यात आलेल्या आहेत. जर तुम्हाला असं विचारलं ह्या ज्या काही 18व्या लोकसभा निवडणूक आहेत त्या कोणत्या ते कोणत्या काळादरम्यान आहेत, तर 19 एप्रिल 2024 ते 1 जून 2024 या काळादरम्यान 18वी लोकसभा निवडणूक संपन्न होणार आहे. याच्या अगोदरची 17वी लोकसभा निवडणूक कधी होती, तर 11 एप्रिल ते 19 मे 2019च्या दरम्यान. या गोष्टी समजल्या? ठीक आहे, पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक दुसरा. 2024 लोकसभा निवडणुकीसाठीचं जे काही टॅगलाईन असणार आहे ती काय असणार आहे? तर फोटोच्या माध्यमातून तुम्हाला लगेच लक्षात आलं असेल. पर्याय क्रमांक सी, चुनाव का पर्व देश का गर्व. काय आहे? चुनाव का पर्व देश का गर्व अशा प्रकारची काय आहे टॅगलाईन आहे या ठिकाणी यूज करण्यात आली आहे 2024 लोकसभा निवडणुकीसाठी. ठीक आहे, पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक तिसरा. 18वी लोकसभा निवडणूक किती सदस्य निवडण्यासाठी असणार आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 543. पहा, लक्षात घ्या मी काय सांगतोय. सांगताना सांगण्यात आलेलं आहे 543, परंतु ऍक्च्युअल ग्राउंडमध्ये 544 सदस्य निवडण्यासाठी ही या ठिकाणी लोकसभा निवडणूक असणार आहे. ते 543 की 544 याच्याबद्दल आपण थोडक्यात पुढे माहिती घेणार आहोत. तोपर्यंत हे जे काही 543 मेंबर्स आहेत, बरोबर सदस्य आहेत, याच्यामध्ये 412 जागा सामान्यांसाठी राखीव आहेत, जनरलसाठी 84 जागा अनुसूचित जातीसाठी राखीव आहेत आणि 47 जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत. याच्यावरती सुद्धा बऱ्याच वेळेला प्रश्न विचारलेले आहेत. पुढचा प्रश्न. 2024 मधील लोकसभा निवडणूक किती टप्प्यांमध्ये आयोजित केलेली आहे? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 7 वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये 2024 मधील लोकसभा निवडणूक आयोजित करण्यात आलेली आहे. मग तुम्हाला कदाचित हे जे काही 7 टप्पे आहेत या 7 टप्प्यामध्ये कोणकोणत्या ठिकाणी होणार आहेत याच्यावरती प्रश्न कदाचित विचारला जाऊ शकतो. तर लिहून घ्या. पहिल्या टप्प्यामध्ये अरुणाचल प्रदेश, अंदमान निकोबार, आंध्र प्रदेश, चंदीगड, दादरा नगर हवेली, गोवा, गुजरात, हिमाचल प्रदेश, हरियाणा, केरळ, लक्षद्वीप, लडाख, मिझोरम, मेघालय, नागालँड, पुदुचेरी, सिक्कीम, तमिळनाडू, पंजाब आणि तेलंगणा, उत्तराखंड या सर्व राज्यामध्ये होणार आहे. 2 टप्प्यामध्ये कर्नाटक, राजस्थान, त्रिपुरा आणि मणिपूर या ठिकाणी. 3 टप्प्यात छत्तीसगड आणि आसाममध्ये. 4 टप्प्यात ओडिसा, मध्य प्रदेश, झारखंडमध्ये. 5 टप्प्यात आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि जम्मू काश्मीरमध्ये आणि 7 टप्प्यात उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगाल या ठिकाणी. समजलं नसेल थोडासा व्हिडिओ मागे करून तुम्ही पाहू शकता. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 5. 18व्या लोकसभा निवडणुकीचा जो काही रिझल्ट असणार आहे, निकाल असणार आहे, तो कोणत्या दिवशी असणार आहे? व्हिडिओच्या सगळ्यात शेवटी तुम्हाला या ठिकाणी सगळ्यात शेवटचा प्रश्न मी तुम्हाला स्वतः विचारणार आहे. त्याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाईप करून सांगायचं आहे, जेणेकरून मला लक्षात येईल कुठला विद्यार्थी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असतात. 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 4 जूनला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 2024 मध्ये 4 जूनला 18व्या लोकसभा निवडणुकीचा निकाल या ठिकाणी जाहीर होणार आहे. पुढचा प्रश्न. महाराष्ट्र राज्यांमधील लोकसभा निवडणूक किती टप्प्यांमध्ये असणार आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 5 वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये महाराष्ट्र राज्यांमधील लोकसभा निवडणूक या ठिकाणी ऑर्गनाईज करण्यात आलेली आहे. हे 5 टप्पे कधी कधी आहे, तर पहिला टप्पा आहे 19 एप्रिलला, दुसरा टप्पा आहे 26 एप्रिलला, तिसरा टप्पा आहे 7 मेला, चौथा टप्पा आहे 13 मेला आणि 5वा टप्पा आहे 20 मेला. अशा प्रकारे या 5 टप्प्यांमध्ये महाराष्ट्र राज्यातील लोकसभा निवडणूक होणार आहेत.
ठीक आहे. आता या ठिकाणी जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं, ही जी काही निवडणूक आहे ती सर्वात मोठी निवडणुका असणार आहे. याच्याबद्दल एक पॉईंट लिहून घ्या. 2019च्या सार्वत्रिक निवडणुकांना मागे टाकून ही जगातील आत्तापर्यंतची सर्वात मोठी निवडणूक असणार आहे. एकूण 44 दिवसांच्या देशातील सर्वात जास्त काळ चाललेल्या सार्वत्रिक निवडणुका या अशा असणार आहेत या वर्षीच्या 2024च्या. क्लिअर. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7. विद्यमान जे काही पंतप्रधान आहेत माननीय नरेंद्र मोदी सलग कितव्यांदा निवडणूक या ठिकाणी लढवणार आहेत? तर पर्याय क्रमांक बी, तिसऱ्यांदा या ठिकाणी निवडणूक लढवणार आहेत. ठीक आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8. अत्यंत महत्त्वाचा हा प्रश्न आहे. ही स्लाइड महत्त्वाची आहे. खूप तुमचे या ठिकाणी जे काही कन्फ्युजन आहे ती दूर होणार आहे. लिहून घ्या. कोणत्या राज्यामध्ये 2 वेळेस निवडणुका होणार आहेत? म्हणजे एकाच साठी 2 वेळेस निवडणुका होणार आहेत. 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, मणिपूर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे, ज्या ठिकाणी एकाच महिन्यामध्ये 2 वेळेस निवडणुका होणार आहेत. ठीक आहे. मणिपूरमध्ये का होणार 2 वेळेस मतदान? याच्याबद्दल 2 पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल. जसं की 543 लोकसभा मतदारसंघासाठी 19 एप्रिल ते 1 जून या कालावधीमध्ये 7 टप्प्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. जसं की तुम्हाला माहित आहे, प्रत्येक मतदारसंघाला एकाच दिवशी आपला खासदार निवडता येतो, पण एकट्या मणिपूर मतदारसंघामध्ये 2 दिवस निवडणुका होणार आहेत. मणिपूरमध्ये अलीकडेच निर्माण झालेल्या हिंसाचाराच्या परिस्थितीमुळे इथे 2 वेळेस मतदान होणार आहे. दुसरा पॉइंट लिहून घ्या. मणिपूरमध्ये 2 लोकसभा मतदारसंघ आहेत. यामध्ये एक अंतर्गत लोकसभा मतदारसंघ आणि एक बाह्य मतदारसंघ असे हे 2 कॅटेगरीमध्ये मतदारसंघ आहेत. यापैकी अंतर्गत मणिपूरमध्ये 19 एप्रिलला मतदान होणार आहे आणि बाहेरील मणिपूरमध्ये 19 एप्रिल आणि 26 एप्रिल या 2 तारखांना मतदान होणार आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे 543 लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक होणार आहे, परंतु ग्राउंडमध्ये 544 साठी असणार आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9. एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. लोकसभा निवडणूक 2024 मध्ये एकूण किती नोंदणीकृत मतदार सहभागी होणार आहेत? म्हणजेच रजिस्टर्ड वोटर्स असं म्हणता येईल. 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, जवळपास 97 कोटी या ठिकाणी रजिस्टर्ड वोटर्स असणार आहेत. याच्याबद्दल अजून एक्स्ट्रा पॉइंट लिहून घ्या. या ठिकाणी 97 करोड रजिस्टर्ड वोटर्सच्या मतदानासाठी जवळपास 10.5 लाख पोलिंग स्टेशन उभारण्यात येणार आहेत. त्याच्यानंतर जवळपास 1.5 कोटीच्या जवळपास जे काही ऑफिशियल्स असणार आहेत किंवा सिक्युरिटी स्टाफ असणार आहे तो या ठिकाणी ऑर्गनाइज करण्यात आलेला आहे. या सर्व निवडणुकीसाठी जवळपास 55 लाख एवढ्या या ठिकाणी ईव्हीएमचा वापर होणार आहे आणि या सर्व गोष्टी व्यवस्थितपणे पार होण्यासाठी सर्वांची वाहतूक, सर्व अधिकाऱ्यांची वाहतूक या ठिकाणावरून त्या ठिकाणावर, सगळ्या ईव्हीएमची वाहतूक या ठिकाणावरून त्या ठिकाणावर होण्यासाठी जवळपास 4 लाख व्हेकल्स या ठिकाणी यूज करण्यात येणार आहेत. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10. लोकसभा निवडणूक 2024 मध्ये एकूण किती नोंदणीकृत पुरुष मतदार सहभागी होणार आहेत? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 49.7 कोटी. जवळपास 50 कोटी या ठिकाणी काय आहेत तर मेल वोटर्स आहेत, म्हणजेच पुरुष मतदार आहेत. ठीक आहे. महिलांच्या बाबतीमध्ये विचारलं तर 47.1 कोटी. जर तुम्हाला असं विचारलं हे जे काय 2024 ची 18वी लोकसभा निवडणूक होत आहे याच्यामध्ये फर्स्ट टाइम वोटर्स किती आहेत, म्हणजेच 18 ते 19 वयोगटातील मतदार किती आहेत, तर त्यांचा आकडा आहे जवळपास 1.8 कोटी. जर तुम्हाला असं विचारलं PWD मध्ये काम करणाऱ्यांची संख्या किती आहे जवळपास पब्लिक वर्क डिपार्टमेंट मध्ये, तर 88 लाख. जर तुम्हाला असं विचारलं सर्व्हिस इलेक्टोर्स किती आहेत जवळपास, तर जवळपास 19 लाख आहेत. जर तुम्हाला असं विचारलं असे किती मतदार आहेत ज्यांचं वय 85 पेक्षा जास्त आहे, तर असे लोक आहेत 82 लाख जवळपास. त्याच्यानंतर जर तुम्हाला असं विचारलं जे काय आपले ट्रान्सजेंडर्स असतात त्यांची संख्या किती आहे, तर जवळपास 48,000 त्यांची संख्या आहे. जर तुम्हाला असं विचारलं वय वर्ष 20 ते 29 या कॅटेगरीमध्ये येणारे जे काही तरुण मतदार आहेत त्यांची संख्या किती आहे, तर जवळपास या ठिकाणी 19.74 कोटी आहे. या सर्व गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत या लोकसभा निवडणुकीच्या बाबतीमध्ये. ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11. किती वर्षांवरील मतदार आणि 40% बेंचमार्क अपंगत्व असलेल्या अपंग व्यक्ती घरूनच मतदान करू शकतील? तर 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी,
85 वय वर्ष, म्हणजे ज्यांचं वय 85 किंवा 85 पेक्षा जास्त आहे आणि जे काही आपले अपंगत्व असलेले व्यक्ती आहेत, म्हणजे त्यांना 40% बेंचमार्क अपंगत्व असलेलं पाहिजे, त्यांना या ठिकाणी म्हणजे घरूनच त्यांना या ठिकाणी वोटिंगची या ठिकाणी फॅसिलिटी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पुढचा प्रश्न, तंत्रज्ञान म्हणजेच टेक्नॉलॉजीचा वापर घेत किती IT ॲप्स आणि सिस्टम विकसित करण्यात आलेले आहेत? तर जवळपास पर्याय क्रमांक ए 27 वेगवेगळे IT ॲप्स सिस्टम डेव्हलप करण्यात आलेले आहेत. त्याच्यापैकी सांगायचं म्हटलं तर 2-4 आहेत जे की तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. पहिला आहे VHA, ज्या ठिकाणी आपण काय करू शकतो, तर जे काही मतदार आहेत किंवा मतदान करणारे व्यक्ती आहेत त्यांची माहिती, त्यांची नावं त्यांनी या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून पाहू शकतील. त्याच्यानंतर दुसरं एक ॲप आहे C-विजिल नावाचं किंवा C-विजिल नावाचं. त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो, जर एका ठिकाणी काही व्हायलेशन होत असेल किंवा एखाद्या ठिकाणी काही दंगामस्ती होत असेल तर ते या ठिकाणी त्याच्याबद्दल आपण तक्रार या ठिकाणी याच्यामध्ये करू शकतो. त्याच्यानंतर KYC, त्याच्यामध्ये जे काही या ठिकाणी ज्या व्यक्तींसाठी आपण मतदान करणार आहोत त्या व्यक्तींची सगळी माहिती त्या ठिकाणी असणार आहे याच्या माध्यमातून. आणि त्याच्यानंतर अजून एक लक्षात ठेवायचं आहे सुविधा पोर्टल. याच्यामध्ये आपण काय करणार आहोत, समजा कुणाला रॅलीची परवानगी घ्यायची असेल किंवा कोणाला कुठे कोणत्या ठिकाणी मीटिंगची परवानगी घ्यायची असेल तर या परमिशन घेण्यासाठी हे सुविधा पोर्टल लॉन्च करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 13वा, भारतातील वर्तमानमधील मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? 13 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. माफ करा, इथं थोडंसं टायपिंग मिस्टेक झालेलं आहे. राजीव कुमार हे या ठिकाणी चीफ इलेक्शन कमिशनर आहेत आपल्या प्यारा भारताचे. ठीक आहे, तर भारतातील वर्तमानमधील मुख्य निवडणूक आयुक्त आहेत राजीव कुमार. आणि लेटेस्ट अलीकडेच काही काळामध्ये 2 नवीन निवडणूक आयुक्त या ठिकाणी नियुक्त करण्यात आले आहेत. त्यांचं नाव आहे, पहिल्यांचं नाव आहे ज्ञानेश कुमार आणि दुसऱ्यांचं नाव आहे डॉक्टर सुखबीर सिंग संधू. या गोष्टी तुम्हाला बिलकुल विसरायच्या नाहीयेत. ठीक आहे, पुढचा प्रश्न, कोणत्या राज्यामध्ये एकूण मतदारसंघ सर्वात जास्ती आहेत? तर 1 नंबरला आहे पर्याय क्रमांक ए उत्तर प्रदेश, हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. उत्तर प्रदेशमध्ये जवळपास या ठिकाणी 80 मतदारसंघ आहेत. 2 नंबरला आहे आपलं महाराष्ट्र राज्य, जवळपास 48 मतदारसंघ आहेत. 3 नंबरला आहे पश्चिम बंगाल, जवळपास या ठिकाणी 42 मतदारसंघ आहेत. आणि 4 नंबरला आहे बिहार, जवळपास या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 40 मतदारसंघ आहेत. पुढचा प्रश्न, 17व्या लोकसभेचा कार्यकाळ केव्हा संपणार आहे? 15 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. 16 जून 2024ला 17व्या लोकसभेचा जो काही ड्युरेशन आहे, कार्यकाळ आहे, तो या ठिकाणी संपणार आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या निवडणुका भारतीय निवडणूक आयोगाद्वारे आयोजित केल्या जात असतात? 16व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी वरील सर्व. कोणकोणत्या? लोकसभा आणि राज्यसभा, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्या आणि विधानसभा यांच्या, या सर्व गोष्टींच्या ज्या काही निवडणुका असतात ते आपलं इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांच्याद्वारे आयोजित केल्या जात असतात. पुढचा प्रश्न, संविधानाचे कलम 324 काय आहेत? तर लिहून घ्या. संविधानाच्या कलम 324 मध्ये अशी तरतूद आहे की संसद, राज्य विधानसभा, भारताच्या राष्ट्रपतींचे कार्यालय आणि भारताच्या उपराष्ट्रपतींच्या कार्यालयाच्या निवडणुकीची देखरेख, दिशा आणि नियंत्रण यांचे अधिकार निवडणूक आयोगाकडे असतील. निवडणूक आयोग कलम 324 नुसार घटनेच्या अधिकाराखाली काम या ठिकाणी करत असतात. ठीक आहे, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 18वा, भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना केव्हा झालेली आहे? 18व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक डी 1950ला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना झालेली आहे. जर तुम्हाला असं विचारलं तारीख काय आहे तर 26 जानेवारी 1950ला भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना झाली आहे. तेव्हा एकच या ठिकाणी मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कामकाज पाहत होते. जर तुम्हाला असं विचारलं पहिल्यांदाच आयोगावरती 2 अतिरिक्त आयुक्तांची नियुक्ती केव्हा करण्यात आली तर तेव्हा उत्तर लिहायचं पर्याय क्रमांक डी 1989ला. आणि जर तारीख विचारली 16 ऑक्टोबर 1989ला फॉर द फर्स्ट टाइम आयोगामध्ये 2 अतिरिक्त आयुक्तांची नियुक्ती करण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न 20 नंबरचा, निवडणूक आयुक्तांचा जो काही कार्यकाळ आहे तो भारतीय संविधानामध्ये किती मेन्शन केलेला आहे? तर भारतीय संविधान इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये या ठिकाणी विहित केलेलं नाही. पर्याय क्रमांक डी विहित केलेलं नाही, हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तरी सुद्धा एक पॉइंट लिहून घ्या. निवडणूक आयुक्तांचा कार्यकाळ भारतीय संविधानाने विहित केलेला नाही. 1991च्या निवडणूक आयोग कायद्यानुसार मुख्य निवडणूक आयुक्त किंवा निवडणूक आयुक्त 6 वर्षांच्या कालावधीसाठी किंवा 65 वय वर्ष होईपर्यंत जे अगोदर असेल त्यानुसार त्यांचा कार्यकाळ असणार आहे. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. पुढचा प्रश्न, किती राज्यांमध्ये लोकसभा निवडणुकीसोबत राज्यांच्या विधानसभा निवडणुकी सुद्धा होणार आहेत? 21 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी
4 असं राज्य आहेत ज्या ठिकाणी सेंटरच्या म्हणजे केंद्राच्या सुद्धा निवडणुका होणार आहेत, सोबत राज्यांच्या विधानसभा निवडणुका सुद्धा या ठिकाणी होणार आहेत. मग हे 4 राज्य कोणकोणते आहेत? तर पहिलं राज्य आहे आंध्र प्रदेश, दुसरं राज्य आहे ओडिसा, तिसरं राज्य आहे अरुणाचल प्रदेश आणि चौथं राज्य आहे सिक्कीम. ठीक आहे, सर्व गोष्टी समजल्या. अशा प्रकारे शेवटचा प्रश्न आहे जो की तुमच्यासाठी असणार आहे. राष्ट्रीय मतदार दिवस नॅशनल वोटर डे हा दरवर्षी केव्हा साजरा करण्यात येत असतो? 26 जानेवारी, 20 जानेवारी, 25 जानेवारी की 21 जानेवारी? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल बिंदासपणे कमेंट बॉक्समध्ये टाईप करण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. सर्व गोष्टी समजल्या? क्लिअर? तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं, जे काही 18व्या क्रमांकाचे जे काही जनरल इलेक्शन या ठिकाणी होणार आहेत, 18व्या क्रमांकाचे जे काही लोकसभा निवडणूक ऑर्गनाइज करण्यात आलेली आहे, त्याच्यावरती जेवढेही महत्त्वाचे प्रश्न तयार होत असेल त्याच्यावरती आपण चर्चा केलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओला लाईक करा. जवळच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ हे यूट्यूब चॅनल जरूर शेअर करा आणि उद्या संध्याकाळी 7:30 वाजता कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ घ्यायचा हे जाताना नक्की कमेंट करा. शेवटी जाताना अजून एकदा बोलेल, नवीन असताल चॅनलला अजून पण सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचं अगदी मनापासून आभार आणि धन्यवाद.